इथं मोड चेंज केलं, स्पोर्ट मोड केला, कारण की तुम्ही कॅश कॅरी करा. हा कॅश आमच्याकडं सध्या 50 रुपये कॅश आहे. कॅशच नाही आमच्याकडे. आता निसर्गाच्या सानिध्यात फलांचा आनंद घेताना दुर्बीण आहे इथनं तुम्ही हे पॉईंट बघू शकता. पण ते एक्सिलरेट नाही करायची, तर आपण डी एक्सिलरेट करायचा. डी एक्सिलरेट केल्यामुळे ती पॉवर ऑटोमॅटिकली बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते आणि त्या फीचरला रिजनरेटिव्ह बोलतात. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सकाळचे 8 वाजलेले त्यांनी आम्ही आता माथेरानला चाललेलो आहोत पुण्याला सोबत. आणि आम्ही इलेक्ट्रिक गाडी घेऊन चाललो. इथनं 49 किलोमीटर आहे. बघूया सर्व काही कसं होतं, कारण की इथं 7-8 किलोमीटरचा आपल्याला घाट लागतो आहे. तर तिथं पॉवर किती जाते बॅटरीची ते पण आपल्याला समजेल. आणि 140 चालतं आहे मला वाटते नॉर्मलवर, आणि 100 किलोमीटरची रनिंग आहे. बोलो आम्ही नॉर्मल स्पीडला जाऊ, इको मोडला नाही, नॉर्मल जाऊ. 40-50 स्पीडच्या आतमध्ये, 50च्या आतमध्ये. त्यामुळे पॉवर सेविंग होते जास्त. आणि क्रूज कंट्रोलला ठेवू, जेणेकरून कसा मोटर एकच डायरेक्शननी फिरते, त्यामुळं बॅटरी सेविंग होईल. फक्त इथं घाटामध्ये आम्हाला जास्त चार्जिंग लागणार आहे. आणि आता पलसू वाटेवर थांबलेलो आहे मी. आता कुणाला येईल आणि इथनं आम्ही दोघं चालू करू. आणि घाई यो असलं हेल्मेट घेऊन आलो आहे. यो हेल्मेट कम्फर्टेबल नाही होत. यो लोकलला ठीक आहे, पण लांब लर्निंगला कम्फर्टेबल नाही हेल्मेट. यो कुठं पण जातो विदिन 50 किलोमीटरच्या म्हणजे पुढं जातो तर डबल हेल्मेट वापरतो आम्ही बाईकवर. आणि यो चुकीचं हेल्मेट घेऊन बाकी काही नाही. आता बघूया कुणाला यांची वाट बघतो आणि जर्नी चालू होईल. पावसाळा सुरू झालेला आहे, तर बघूया आता कसं काय. आणि पहिली गोष्ट लई दिवसांची ब्लॉग बोलते, आणि तो पण पूर्ण सेटअप घेऊन ब्लॉग बोलतो आहे. सेटअप आपल्याकडे सर्व आहे, पण यूज जास्त केला नाही. स्टार्टिंगला यूज केला तेवढाच, नंतर कधी यूज केला नाही, तसा तो बॅगमध्ये पडून होता. आता जी क्वालिटी असते ना बिना सेटअपची आणि सेटअपची, तिलाही फरक पडते. ते मला आता क्वालिटी देण्याचा प्रयत्न करू. आणि सेटअप आहे तर निस्सा कसाला तो घरात ठेवायचा, ते मला आता यूज पण करू आणि क्वालिटी पण. 97 आहे किलोमीटरचा, नाही आहे का? आतापर्यंत एवढी रनिंग झाली आतापर्यंत एवढी. किती चालेल बघू, स्टेटस बघू. हे बघा, तर बघूया आता 8:30 वाजलेला. आता आम्ही निघालेलो आहोत. कुणालने पण योच हेल्मेट घेऊन आलाय. चला, गाडीची रनिंग किती? 270 कुठं गेला? ओके, हे लाईट जसे आहे मला दिसत नाही. तर आता जाऊया. 8:30 वाजलेले आहेत. 40 किलोमीटर राहिलं इथनं. रोड परत थोडा खराब आहे. मागं पण सरकणे जाऊ, तेव्हा पण काम चालू होतं, आता पण काम चालू. आणि पॉवर सेविंग आमची होतं आहे, कारण की आम्ही क्रूज कंट्रोलला झालो होतं त्याच्यामुळं. तर बघूया कसं काय. आणि वेदर असं आहे, मस्त वेदर झालेलं आहे. ऊन नाही, पाऊस पडला तर अजून मजा येईल. फक्त त्यांनी पाऊस पडला पाहिजे, आता नको. धुका बघा काहीच. चला, अजून 79 किती? 79% चार्जिंग आहे का शिल्लक? 114 चालेल. मित्रांनो, कर्जत पाटील थांबलेलो. एक चहाचा ब्रेक घेऊ आणि इथनं थोडी गाडीला पण रेस, म्हणजे जास्त काही रनिंग झाली नाही, पण एक वॉशरूमचा पण ब्रेक घ्यायचा आहे कुणाला, आणि चहाचा पण ब्रेक घेऊ. आणि इथनं एक किती 25-26 किलोमीटर राहिलेलं आहे काहीतरी. आता गाडी पार्क केलेली आहे. हेल्मेटचं लॉक पण आहे, दोघांचे हेल्मेट बघा. नंतर प्रॉपर लावून मोबाईल घे भाऊ, मोबाईल नंतर प्रॉपर लावू आम्ही. आता किती किलोमीटर आहे गाडी आणि किती संपतंय चार्जिंग, आता बघूया आपण. आता 102 किलोमीटर इथं दाखवलंय. आपला दाखव ओपन कर. सिंगल प्रेस गाडी लॉक कर. आता थांब. हे बघ दाखवते नाही तर 2825 किलोमीटर. नाही, ते आताच आपले नाही, ते तो 3 हे दिसत ते, तर त्याला नाही.
सिंगल म्हणजे अच्छा हां हां अब्बा वाटे घे थोडा. हां किती 70% चार्जिंग आहे. इकोला 126 चालेल, नॉर्मलला 102, स्पोर्टला 91 आणि हायपरला 74. आता 70% चार्जिंग आहे. वरती जाताचा किती किलोमीटर लागते ना तो पण समजेल. आणि बघूया घाटाचा म्हणजे 39 किलोमीटर गाडी चालले. हां आणि हे आहे आपला 7-8 किलोमीटरचा घाट आहे. तर आता इथनं आम्ही पुन्हा यो गाडी बंद करून येऊ लावू किलोमीटर राहू म्हणजे घाट किती किलोमीटर टोटल आहे तो आपल्याला समजेल. आणि किती चार्जिंग संपते ते पण समजा. आता 70% चार्जिंग आहे इथनं. आणि आम्ही डबल सीटला चालू तर किती टक्के चार्जिंग संपल. आपण नॉर्मलला घेऊ जेव्हा गाडी चढणार नाही तेव्हा आपण याला लावू स्पोर्टला लावू. जेव्हा गाडी जास्त ही होते ना हिट वगैरे होते तेव्हा गाडी ऑटोमॅटिक इको मोडला येते. तसं आमची गाडी हिट नाही होणार कारण आम्ही कुठे रस रायडिंग केलेली नाही. नॉर्मल क्रूज कंट्रोल आलो. मग असे आपल्याला तो कितीचा डिफरन्स भेटला 4 पेला आपलं तेव्हा 2-3 किलोमीटरचा येऊ भेटला. म्हणजे पॉवर रिजन भेटला म्हणजे 2.2 किलोमीटर आमचा स्पीड आहे ना रिजन झालेला आहे. हा केलेलं आहे आम्ही यो किलोमीटर 0. हा आता बघूया इथं किती चालते आणि किती संपते ती चार्जिंग. इथं मोड चेंज केलं स्पोर्ट मोड केलं कारण की लय ही होती. हा जवळला टर्न होता त्याच्यामुळे ती चढली नाही. आणि हा बघा रेल्वेचा ट्रॅक ही टॉय ट्रेन आहे ना तिचा ट्रॅक हा. तर मित्रांनो पोचलेलो होतो वरती. आधी इथे तिकीट काढायला लागेल. आता चार्जिंग किती संपलं तुम्हाला दाखवतो नेक्स्ट टेकला. आता वरती पोहोचलेलो चार्जिंग बघा 50 दाखवते. खाली 70 होती आणि आता रेंज पण कमी झालेली आहे. मग अशी पण जी व्हिडिओ आपण बघली ना ती युट्यूबला त्याची पण 20% संपली. पण तो सिंगल सीटला संपली आणि आपली डबल सीटला पण तेवढी संपली. आणि मध्ये मध्ये मी क्रूज वापरला आणि 40च्या वर मी स्पीड नेला नाही. स्पोर्ट मोड मी साधारण अर्धा घाट क्रॉस केल्यानंतरच लावला. म्हणजे 4 किलोमीटर पर्यंत आम्ही नॉर्मल वरच चढवली. नंतर डबल सीट असल्यामुळे मला असं वाटतं स्पोर्ट्स मोड स्विच करायला लागला. एकदम असा टेपर होता आणि समोर गाड्या होत्या त्यामुळे स्पीड कमी जास्त करायला लागायचा कारण गाडी पण पास होऊन द्यायला लागायची समोर. आणि आता थोडा अवॉइडच करा कारण रिस्क आहे. घाटामध्ये लेंथ कमी आहे रस्त्याची. लेंथ कमी. जर जास्त काय वाटत असेल तर ओव्हरटेक टाळा. गाडीच्या पाठीमागे आरामात जाणे. मोठ्या गाड्यांपासून थोडा लांब राहा. त्या कधी पुढे जात नाही रिवर्स मागे येतात त्यामुळं आपल्या गाडीला पण धोका आहे आणि ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. आता पार्किंगला लावलेली इथं आणि 30 रुपये पार्किंगचे घेतात आणि 30 रुपये फॉरेस्टला घेतात. असे 60 रुपये टोटल पार्किंग आहे. 2 व्हीलरची 4 व्हीलरची काहीतरी 50 रुपये. अरे तुला मागाशी कोण तुला काय चालतं का घोडा काय आलता का. इथे घोडे पण आहेत पॉइंट पण आम्हाला चालायचे जास्त हाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही ट्रॅव्हल करून. किती रुपये बोलला. मी काय प्राइस विचारली नाही तरी साधारण पुढे गेलो आम्ही इन्क्वायरी करू. चला आता हेल्मेटला लॉक वगैरे आणलेला आहे. इथना लॉक वगैरे इथना इथना लॉक वगैरे टाकून लॉक करून याला ठेवू आणि जाऊ पुढच्या प्रवासाला. तर आता तिकीट काढून एंटर केलेलं आहे आतमध्ये आणि 50 रुपये पर पर्सन आहे का तिकीट. आणि मला ही पावती जेन्युइन वाटते कारण त्यांनी सगळं इथे मेन्शन केलेलं आहे जीएसटी वगैरे जे काय असतं ना. काही ठिकाणी नाही बोलू शकत. काही ठिकाणी डुप्लिकेट असतात. नॉर्मल रिसिप्ट बुक असतात आणि ते काय कोणी छापू शकतं. बरोबर. ते डायरेक्ट कॉम्प्युटरने प्रिंट आउट निघते. आता मी चालतं सर्व फिरणार होतं. आता बघूया आता किती वाजलेले आहेत. 10:30 वाजलेले कम्प्लीट. आणि आता चालू केलेलं आहे. इंटिरियरलाच तुम्हाला असंही आहे जालीचं हे आहे. मी पहिल्यांदा आलेलो आहे. तुम्ही मी वर तर कधी नाही आलो पण म्हणजे पहिल्यांदाच पकडूया. पहिल्यांदा दोघं पहिल्यांदा आलेलो आहोत आणि चालू झालेला आमचा प्रवास माथेरानचा. या बघा असा एंट्रन्स तुम्हाला चालू झाला दिसतो. एंट्रन्स बोलू शकतो काय बोलू शकतो. तेच. मला थोडी भूक लागली. मला एखाद्याशी दुकानं उपास आहे म्हणजे असं मी प्रॉपर नाही पालत असं हे काय बोलतो उपास म्हणजे नॉनव्हेज नाही घ्यायचा. व्हेज.
वॉचला स्टेप सेट केलेले आहे तुझे एक माझे 32 स्टेप आहेत म्हणजे इथनं वॉचमध्ये दाखवते. आता इथनं मार्केट 3 किलोमीटर असे बोलतात ते, आणि इथपासून ते मार्केटपर्यंत घोड्यांचा रेट आहे 300 रुपये का 350 रुपये पर पर्सन. हा कमी होईल बोलले. जायचंच नव्हतं म्हणून आम्ही काही जास्त हे नाही केलं, आणि 3 किलोमीटरच चालायचं आहे. तर आपली माझी कॉलेजची डेली रनिंग व्हायची तेवढी. हा नाही 3 तू थोडं लांबून चालायचं, लात बीत मारा पटकन घोडा मागाशी तेच लात उघडली त्याने दुसऱ्याच आहे पण ती लागली नाही. इथनं आता चालायला सुरू केलं आणि बारीक बारीक आता पाऊस पण पडायची सुरुवात झालेली आहे. अजून मजा येईल. मार्केटचा पॉईंट अजून दुसरे पण पॉईंटला जाऊ, जेवढे पॉईंट बघायला भेटतील तेवढे करू. आणि येताना जर भेटली ट्रेन, तर आता ट्रेन 12 वाजायची होते आणि आम्ही 1 तास इथे थांबून त्यापेक्षा आम्ही रिटर्न येऊ शकतो. 10:41 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे 1 तास थांबण्यापेक्षा 1 तास तिकडे पुढे जाऊ आपण. आणि दुसरं म्हणजे तिथनं पण पूर्ण पण ट्रेन भेटेल, बघूया ट्रेन भेटली तर करू आणि पुढे पण जाऊ. कसं जसं पॉईंट भेटेल तसं जसे पॉईंट भेटले तसे इथं गायडन्स लावलेलं आहे. आणि तुम्ही इथं लोकलला विचारलं तरी तुम्हाला गाईडलाईन देतात तुम्हाला. म्हणजे इथनं मेन तुम्हाला फिरायचं असेल इथनं जा तिथनं जा म्हणजे विचारा. आणि इकडं नेटवर्क पूर्णपणे बंद आहे आणि रिक्षा पण आहेत बघा. मग अशी रिक्षांचे बोर्ड दाखवलं ना, तिथनं रिक्षा चालू होतात ते तुम्हाला फिरवतात आणि किती रुपये ते बघले नाही. आणि एका रिक्षामध्ये 3 जण फक्त. आणि त्यांचं टायमिंग आहे पर्टिक्युलर टायमिंगमध्ये. दुपारी त्यांचा रेस्टिंग टाइम असतं तेव्हा सगळ्या रिक्षा चार्जिंगला जातात. हां असं तिथं लिहिलेलं होतं का असं. आणि ट्रेनचा पण टायमिंग आहे काहीतरी. आता 12ची ट्रेन होती, 1:30ची ट्रेन होती मग सकाळी. ते ऑनलाईन बघलेलं मी. पूर्ण मोठी झाडे आहेत अशी आजूबाजूला, लई बरी वाटते ना राहू. आणि रेल्वेचा ट्रॅक पण युनिक आहे, असे जवळ जवळ आहे. ट्रेन पण वेगळी आहे, आपली नॉर्मल ट्रेन आहे तशी नाही. तर आम्हाला जर दाखवायला भेटलं तर नक्कीच आम्ही 100% दाखवू. चला पण येत हा काय बोलतो त्याला म्हणजे माणसानं त्या बोलू शकतो आपण साधारणपणे. हाताने ढकलतात ते. आपली ती मेस्टर अँकर असं सिमेंटची गाडी त्या टाईप मधली म्हणजे बोलू शकतो आपण. याला शुद्ध मराठीत बोलायला गेलं तर ढक्कल गाडी असे बोलतात. हा हे बघा, एक मागं पण आहे आणि एक पुढं पण आहे. इथे बहुतेक तर आम्ही बघितले सगळीकडे सिक्युरिटी कॅमेरे लावलेले, त्याच्यामुळे रिस्क अशी काय वाटून नाही तिथे. आणि वर्किंग आहेत लाईट पट्टे, दिवसाचे लाईट पट्टे. काय कारण त्याचं काय, एखाद्या रिजन मध्ये जर शॅडो पडत असेल झाडाचे वगैरे तर तो कॅमेरा ऑटोमॅटिकली नाईट मोडला जातो. त्याच्यामुळे ते लाईट पट्टे तर नाईट मोड होतं. त्यामुळं समजून पण येतात ते वर्किंग आहेत म्हणून. पॉईंटवर आहेत म्हणजे एक सिक्युरिटी पर्पज चांगलाही आहे. हो. आता नाही आवाज आहे बघ, मागाशी होता. कोकिलाचा इथं बोर्ड लावला आणि कोकिलांचा आवाज येतोय. हा कॅमेरा चालू केला तर आवाज बंद झाला. येते थोडा थोडा आवाज येतोय. जोरात आला. प्रत्येक ठिकाणी असे मार्किंग बोर्ड लावले आहेत म्हणजे हा एवढ्या किलोमीटर आहे स्पॉट आहे. हा पण ऍक्च्युली मला वाटतं ते किलोमीटर खोटे असेल, कारण की आता 3 किलोमीटर बोलवत आणि मार्केट इथनं किती दाखवत आहे. एक 1000 स्टेपला 2 किलोमीटर कसं होऊ शकते. माकडे पण बघ येते कितीतरी. इकडे स्टेसाठी पण ऑप्शन आहेत चिकन ना. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्टेचे असे विला दिसतात. त्याची बुकिंग कसे काही ते आपल्याला नाही माहीत, पण ऑनलाईन असू शकते मे बी. हल्ली नेटवर्किंग एरियामध्ये सर्व काही ऑनलाईन सोपं झालेलं आहे ऑफलाईनपेक्षा. आणि इथे सहसा नेटवर्क कमीच आहे, तर माझ्या मते तरी तुम्ही कॅश कॅरी करा. कॅश आमच्याकडं सध्या 50 रुपये कॅश आहे. कॅशच नाही आमच्याकडे. आता इथं पुढे ATM आहे असे बोललेत ते. ATM मधून कॅश काढू एमर्जन्सीला. हल्ली नेटवर्क गुगल पे वगैरे असल्यामुळे सगळीकडे असतं. इथे नेटवर्कच नाही कोणत्या सिमला, तर प्रॉब्लेम चालू आहे. कॅश हल्ली कॅश नाही आमच्याकडे, फक्त 50 रुपये होतं. ते कसंही गोला करून 100 रुपये तिकीटाला केलं नाही. तिथं हॉस्पॉट घेऊन 50 रुपये याला 60 रुपये पार्किंगचे मारलेले आहेत. आता ATM दिसला का कॅश काढून घेऊ. आणि रोड पण एकदम टाकाटक आहेत. आपल्याकडं मला स्ट्रीट लाईट दिसतंय बघ ना. हो. त्या रात्री चालू असलं कदाचित, पण सुधारणा लय बरं झालेली आहे. आणि
एकदम थंड वाटते एकदम असा. वातावरण क्लायमेट हा. पण चांगलं आहे. क्लायमेट मस्त आहे आणि आजूबाजूला सर्व सनराईज पण कमी येतात कारण झाडच जास्त आहेत. झाडे असेल आणि झाडं पण मोठी त्यामुळे सावली पण मस्त पडते आणि थंड थंड वातावरण वाटतंय. खालचा तो दिसते ना तो रेल्वेचा ट्रॅक आहे आणि असे रिक्षा येतात या जसं इथं माणसं भरतील तशी रिक्षा येते कालना. आणि रिक्षाला प्रॉपर नंबरिंग आहे. उद्या हा. तुमच्यासोबत काही इन्सिडेंट झाला का बाबा? त्यांच्याकडं, तर आपण काही करू शकतो. त्यासाठी त्यांनी चांगली सुविधा हां ठेवलेली आहे. एक 10 नंबरची रिक्षावाली बाबा असं असं झालं किंवा XYZ काय असेल तो XYZ असेल तो असेल. आता किती लांब आहे बघूया. काही तेवढं जमलो नाही. तू जमला का रे? नॉर्मल नॉर्मल आहे रनिंग. आणि असं जास्त इथे चढणीला जास्त टेपर पण नाही. हां नॉर्मलच एकदम असं या आहेत ना काय बोलतात त्याला ब्लॉक्स ब्लॉक्स. हा ते बोललं काय असं पायऱ्याने काय तुम्ही दमलाच पाहिजे. चिकट वगैरे काय हा. एकदम क्लीन आहे. मस्त चालायला आहे. काय अडथळा नाही असं खडबडीत वगैरे नाही रस्ता. या बघा रेल्वेचा ट्रॅक एकदम एकदम क्लीन वातावरण वाटते आणि लय बरे वाटते. थोडा प्रत्येक ठिकाणी अशी डायरेक्शन केलेली आहे. खालचा आहे. बघूया आता आपण मार्केटला जाऊ आणि जाऊ जिथं जातील तिथं जाऊ. आम्हाला तर काही माहित नाही. पहिल्यांदा झालं दोघं पण. मार्केट तर लागलेलं हा. आहे समोर. हां आता ATM ची खोज चालू आहे. विचारू. मार्केटला आलेलो तिथं हे बघा ही रिक्षा लागतात बुकिंग. रिक्षाची बुकिंग आहे. इथनं रिक्षा आपण तिथं मागाशी बघल्या बघ तिथं ती बुकिंग रिक्षाची आहे. मला वाटतंय इथनं 35 रुपये पर पर्सन घेतात ते तिकडे जायला. 10 मिनिटाच्या वॉकिंगवर आहे. 10 मिनिटाच्या वॉकिंगवर असेल ना. 10 ते 15 मिनटं. आम्ही एकदम आरामात बघत येतो. मॅप वगैरे बघत. नको थँक्यू. कशी ते काका बोलते रूम AC रूम किती रुपयाला बोलले? 700 रुपये का? 700-800 रुपये. हां हे कमी पण होतील. ते रूमचा रेट तेवढा महाग नाही पण जसा सीझन असेल तसा रूमचा रेट हा, वाढत जास्त असतो. असू शकतं. आता हिवाळ्यामध्ये जास्त लोक येत असतील. हां ही बघा ट्रेन माथेरान ट्रेन भेटलेली आहे आपल्याला. पण स्टेशन आहे. हां बरीच लांब आहे. त्या ट्रेन जवळ पटकन फोटो काढू तुला पण निघल ती ट्रेन आता. नाही निघणार. निघालो इथना रेल्वेच्या इथना आणि इथं कुणाली फोटो काढले यायचा कुठला तो टाइम टेबलचा रेल्वेचा. आणि इथला जो रेल्वेवाला होता ना रेल्वेमध्ये जो ऑब्झर्वेशन करतो हा. ना आतमध्ये बसतात ते त्यांनी एक प्रकारे TC पण बोलू शकतो हा, आपण त्यांना. TC. तर त्याने आम्हाला सांगितलं की तुम्ही ट्रेनमध्ये फक्त पॉईंट टू पॉईंट नाही फिरू नाही शकत. अमन लॉज आणि हा पॉईंट. डायरेक्ट माथेरान स्टेशनला तुम्ही येऊ शकता. येस. आणि तो बोलला का तुम्ही चालतच फिरा कसं ट्रेनमध्ये असं तुम्हाला अमन लॉजला जायला भेटेल आणि बरं जाऊ बरं ट्रेनमध्ये जाऊ. एक ट्रेनचा पण जाताना प्रवास जर आम्हाला अवेलेबल असेल तर आम्ही हा. जाऊ आणि मग लागलं तर वरचे 1-2 पॉईंट मिस झाले ते आम्ही चालत हा. परत वर येऊन फिरू. पण तो बोलला ट्रेन फुल झाली तिकीट भेटणार नाही. हा आणि आणि आम्ही उशिरा पोहोचलो वरती. बेस्ट वे टू व्हिजिट तो बोलला घोडे करा बोलतो. घोडे तर तुम्ही चालत फिरा म्हणजे सर्व तुम्हाला पॉईंट फिरा भेटेल. ट्रेनमध्ये तुम्हाला माथेरान स्टेशन टू अमन लॉजपर्यंत ट्रेन आहे. बाकीची ट्रेन नाही. ते ट्रॅक दिसतात पण अजून वर्किंग झाले नाही असं मला वाटतंय. हा म्हणजे ती डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट फिरत नाही अजून. हा त्याची काही डेव्हलपमेंट बाकी असेल काय माहित नाही पण तो बोलला का अमन लॉज एवढं म्हणजे बोलला. आता बघू आता. माथेरान स्टेशन टू अमन लॉज पर्यंतच ते ट्रॅव्हल करतो. हा आता इथं आपण कुठं मार्केटमध्ये आलेलो. मार्केटमध्येच आहे. आता चहाचा ब्रेक माथेरान स्टेशन. चहाचा ब्रेक घेऊ एक ना. किती वाजले आता? 11:30 वाजले. 11:30 एक टाइमपास करत मस्त. एक इथं केरळाची पोर आलेली फिरायला. हा तर तेवढं लांबून इथे कॉलेज आले. हा कॉलेजमध्ये माथेरानला फिरायला. हा मॅप बघू शकतो तुम्ही. आता मी राम मंदिरच्या इथं आलेलो आहोत. आणि राम मंदिर हा मार्केटमध्येच आहे. हां बरोबर. मार्केटच्या जवळच आहे एकदम. आता दर्शन घेऊ मस्तपैकी आणि प्रवासाला सुरुवात करू पुढच्या. मंदिराच्या बाजूलाच आहे. हां बारकेवरांचा पार्क आहे हे बघा. मंदिराच्या बाजूलाच म्हणजे मंदिराचा परिसर तुम्ही बोलू शकता. हा राम आणि हनुमान मंदिर दोन्ही आहे.
जसं आता दर्शन घेऊन निघालेलो आहोत मंदिराचा काम म्हणजे मंदिराकडे बघता मंदिर एकदम जुन्या काळातलं वाटते आणि आता तर पेंटिंग केलेलं आहे आणि पूर्ण शेड काम वगैरे त्यांनी टाकलेलं आहे. हा. माझ्या मते पहिले शेड पण नसेल, समोर नसेल. त्यांनी मंदिराचा शेड वगैरे टाकलेला आहे. आणि लाकडाचं बांधकाम आहे, तुम्ही बघितलं असेल. आम्ही एक दोघांना विचारलं पण त्यांना पण सांगते नाही मंदिर किती जुनं आहे ते. तर आता या आपण मग असं पुढे जाऊया, बघूया कसं काही कितीला मग सर्व काय आहे. आणि एकदम आता प्रसन्न वाटलं, दर्शन घेतलं मस्तपैकी. आता जाऊया पुढचे पॉईंट एक्सप्लोर करायला. इकडे वातावरण पण थोडं लई भारी पावसासारखं वातावरण झालं आहे. झालेलं हा, वातावरण एकदम पावसासारखं झालेलं आहे, लई भारी वाटतंय. ऊन येते, हे वाटते, थंडावा वाटते, एकदम थंडावा. इकडे सलून वगैरे सर्व आहेत, म्हणजे जे आपल्याकडं लोकर मार्केट आहे त्याच टाईपमध्ये आहे. इथं तुम्हाला सर्व इझिली वस्तू भेटतील, जसे आपल्याकडे भेटतात तशा. इथं कधी दवाखाना पण असू शकतो वरती, हो, असं. एमर्जन्सीसाठी असू कारण शकतो आम्ही दवाखाना. बोर्ड बघितले तिथे पोलीस स्टेशन वगैरे होते हा. वरतीच. तर ते आता बघू पुढे जसं दिसतील तसे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे वातावरण मुलं लई बरं वाटते अजून. हा, फिरायला. आणि हवा कशी शुद्ध आहे ना, हा, झाडांची हवा. त्याच्यामुळे. आणि आपल्याकडे क्वचितच भेटते. आपल्याकडे- वॉकिंगला गेलो तर अशी हा. शुद्ध हवा भेटते, नाहीतर प्रदूषणच प्रदूषण. आपल्याकडे अरे असं राहिला नाही काय. गेम सिटी म्हणून आहे बारीक पोरांसाठी. इझिली गोष्टी सर्व तुम्हाला इथं भेटतील. आम्हाला काही रेट जास्त माहित नाही, पण काकडी वगैरे खाऊ शकतो. नंतर पहिलं ATM बघायचं आम्हाला, मेन म्हणजे ATM. 50 रुपये खिसे नाहीत. हे युनियन बँकेचे ATM बोलत तो कुठे काय माहीत. विचारू ना एकदा, पुढे इथं- विचारू थोडं. चल विचारू, याच चल. एरियात असेल कारण इथं हा market आहे. हां, मार्केट इथं असेल. आणि इथं नेटवर्क आलेलं आहे. घरचे वगैरे कॉल झाले, अटेंड करून झाले. हा, पाऊस झाला, सेम सुरुवात झालेली आहे. ते बघा, इंग्रजांच्या कालांचा वाटते ना घेऊ, हा. इंग्रजांच्या कालांचा आहे. राम मंदिरात इथे ATM आहे. पाऊस आला, छत्रीपर्यंत पाऊस गेलेला आहे, कमी झालाय. कमी आहे म्हणजे अजून. मागाशी उकडलं तेव्हा जोरात पाऊस. परत मागं झालो ATM मधून कॅश घेऊ पहिली, म्हणजे गरजेला कुठं कुठं उपयोगी पडेल. आता छत्री ओपन केलेली आहे पण पाऊस नाही तेवढा. बघूया. हा, तो बघा ATM. ओके आहेत ना. पाऊस आलेला आहे. एक तर समोरचा ATM चालू नसेल तर त्याच समोर हा, त्याच्या समोर एक कमान आहे, त्याच्यातून येऊन लगेच राईट मारून गल्लीमध्येच एक तिथं बोर्डिंग लागलेलं आहे. बँक योजना म्हणून आहे, हा, तिथून तुम्ही काढू शकता. ते चार्जेस नाही घेत आपल्याकडून. आम्ही 500 रुपये काढले, आमच्याकडून नाही चार्ज घेतले. जास्त म्हणलं का ते घेऊ पण शकतात. हा, आयडिया नाही. हा. आणि ते इथून ट्रान्झॅक्शन पण करतात. एखाद्याला पैशांची गरज असेल, पाठवायचे तुम्ही असेल इथे तर. स्टे करत असाल आणि तुमचा नेट नसेल चालत, तर इथे त्यांना कॅश हा. देऊन ते दुसऱ्या अकाउंटला डिपॉझिट करून देतात. येस येस. चहाचा ब्रेक घेतलेला आहे आणि बाहेर पाऊस बघा किती जोरात आलेला आहे. चहा पिलायचा तर रेनकोट घातलाय कारण की पाऊस जोरात आलेला आहे. खंडाला पॉइंटला आलेलो आहोत आणि हे बघा व्ह्यू पूर्ण धुकामध्ये नीट व्ह्यू दिसत नाही पण पूर्ण ग्रीनरी आहे. दोन मिनिटावर पॉईंट आहे हा. कुणाल आपण जसे पॉईंट बघायला ना 2 मिनिटावर पॉईंट आहे ना हा. आणि आम्ही रेनकोट घातले. बारीक बारीक पाऊस पडते. मागाशी जोरात पाऊस पडत होता, आता एकदम बारीक बारीक पडते. पॉईंट तुम्हाला एकदा दाखवतो बघा. पॉईंट खंडाला पॉईंट. पाऊस गेलेला आहे. आता अलेक्झांडर पॉइंटला आलेलो आहेत. आता रेनकोट आम्ही ठेवू, काढणार नाही, पूर्ण सुकून देतो मग नंतर काढू. आमच्याकडे आहे पिशवी. बघा अलेक्झांडर पॉइंटचा व्ह्यू. हे थोडे तुटलेले आहे पण तुम्ही काळजीपूर्वक या. कुठे जाते तर काळजीपूर्वक सर्व गोष्टी करा. इथनं वाडे पण दिसे बघा. पूर्ण धुका. इथं शिडे दिसे काहीतरी असेल तिथं. हे बघा इथं.
आणि मग तिकडनं पुढे एक्झिट आहे. चालेल. इको पॉइंटला तिथंच निघू का मी? इको पॉइंट त्या बाजूला राहिला. चालेल. ओके ओके थँक्यू. पुढं आहे. हां एक हा, रस्ता पुढे join होतो. हां हा कुठला? अलेक्झांडर पॉइंट. अलेक्झांडर पॉईंटमधून इथना तुम्ही गेलात रामबाग वगैरे आणि इको पॉईंटला पण तुम्ही जाऊ शकता. तो मागाशी बोलवा गेला बघ, तो डायरेक्ट आला त्या रस्त्याने रिटर्न गेला, त्याला माहित नसेल. पॉइंट मिस झाले. हा रामबाग वगैरे. म्हणून तो बोलला का एकच पॉईंट आहे. पूर्ण वातावरण असं आहे, लय बरं वाटते. आली फिलिंग अशी आलेली आहे आपल्याला इथली भीमाशंकरची. भीमाशंकरला पण जाताना आपल्याला असं असतं. आम्ही भीमाशंकर तुम्ही गेल्या वर्षीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या. हा इथं त्याचं पण असं एकदम वातावरण मस्त आहे की इथं पण धुक्का वगैरे सर्व मस्त रे. रामबागला आलेलो आहोत. बघूया तिथला कसं काय मेंटेन किती ठेवलेलं आहे, म्हणजे फुलं वगैरे आहे का आता काय माहीत कसं काय. बघूया. असे वारुलं पण लय आहेत, तुम्हाला भेटतील दिसतील. अजून साप वगैरे असतील पण आम्हाला दिसली तर नाही साप. परिसर थोडा उंचावर ठेवलाय. हा. त्यांची खाली मातीमध्ये आपण ब्रेक घेतलेला आहे. आंबे नाहीत घरना. आता खातो. कुठला लोकेशन आहे आपला? रामबाग. हा रामबागचा पॉईंट आहे हा. मला वाटलं बाग वगैरे असेल पण बाग इथं काही नाही. साधारण छोटी छोटी रोपं आहेत, हा. पण त्याच्याबद्दल माहिती सविस्तर सांगितलेली नाही. आणि हे असंच पॉईंट आहे हा. निसर्गाच्या सानिध्यात फलांचा आनंद घेताना का घरचा आंबा आहेत. आंबे खाऊन आता निघलो आम्ही आता. हा पास नाही नॉर्मल आहे. आंबे खाऊन आता निघलो आम्ही आता. कुठला आता इको पॉइंटला. हा रामबाग झाला तर इको पॉइंटला तिकडे जाऊ. बघूया कसं काय. अजून 1-2 पॉइंट आहे, नंतर इको पॉइंट लागतो. फलार पण घेतलाय तो आता. एक 2 तासाने जाऊ कुठे खाऊ फलार. आता तेवढे काही भूक नाही लागली. एक आता पाण्याची बॉटल मी 1 वाजलाय साधारण. पाण्याची बॉटल घरून आणलेली आता ती रिफिल करायला लागेल कुठेतरी काहीतरी. इथं सगळीकडे आहे ना डस्टबिन आहे बघा. एक चांगलं आहे का सगळे पॉईंटला तुम्हाला डस्टबिन भेटते, म्हणून कृपया करून डस्टबिनचा वापर करा. रामबाग. हे बघा प्रत्येक ठिकाणी प्रिंट केलेलं आहे. फक्त कोडिंगची कमी ती मॅपची सर्वीकडे नाही. आणि नीट मॅप म्हणजे कसं नाही का प्रत्येकाचं याचं दुकान आहे काहीतरी, ते याच्या दुकानाच्या नावाचं ब्रँडिंग आणि त्यांनी मॅप दिलेला आहे. असेच मॅप आपल्याला बघायला भेटले की असे फॉरेस्ट वगैरे मॅप बघायला भेटले नाही आम्हाला, म्हणजे अजूनपर्यंत तरी. पण असो ते तरी आहेत, तेवढं ते समजतं आहे. हा पूर्ण लेकचा एरिया आहे. हा लेकचा एरिया. इथनं चला चला पुढे जाऊ. पुढे त्याच्या इको पॉईंट अजून मंदिर वगैरे. मंदिर कुठला बघला तो? गिरीनाथ काहीतरी. हा लेक पण मोठे, पण आता अजून पावसाला प्रॉपर चालू झालं नाही त्यामुळं पाण्यातून साचलं नाही. पण जेवढा आहे तेवढा आहे. आता पूर्ण बांध घातलेला आहे. तिथं पण जाऊन बघूया आपण. आता इथं पण डायरेक्शन दिसतात. इथं कुठला पॉईंट आहे काय माहीत नाही. हा लेक 36 राऊंडे बाहेर. हा लेक आणि इथंच वरती शंकराचं मंदिर आहे. एक लिंबू सरबतचा ब्रेक घेतला आणि रेनकोट पण काढला. म्हणजे रेनकोट काढायचं होतं. आता रेनकोट काय ठेवलं. जय जय हो शंकरा आदिदेव शंकरा तेरे जाप के बिना चले
तमस्मेरा केदारनाथ मंदिराच्या इथनं दर्शन करून निघालेलो आहोत. लॉर्ड पॉईंटला निघालेलो आहोत इथनं आम्ही. डोंट मिस इट, ओनली 1 मिनिट. 1 मिनिटला मी आपला दाखवत आहे याला, म्हणजे बोर्डला. हां, बोर्डाला. आणि तो माणूस किती वाला 5 मिनिट. आता बघूया ॲक्च्युअलमध्ये किती आहेत. वॉशरूम पण आहेत, म्हणजे ग्रीन टॉयलेट बोलतात. आणि एंट्रीला पण होते वॉशरूम, म्हणजे आहे सुविधा सर्वकडे आहे. ए पण तो पिक्चर बघला सेम अध्यक्ष वाटतो सगळ्यांना. कुठला पिक्चर होता तो? चंदू चॅम्पियन. चंदू, लय भारी पिक्चर काल बघला. विलेज इर्शाल फोर्ट आहे. आपण इर्शाल वाडी बघितली. चल हा बघा. प्रबल फोर्ट पण आहे. वागदा कुठला पॉईंट आहे यो? लॉर्ड. हा लॉर्ड नाही रे. हो लॉर्ड. हा लॉर्ड पॉईंट. लॉर्ड पॉईंट मधून व्ह्यू बघा. बघ हे दाखव ना काय काय दिसतं. एवढे पॉईंट तुम्ही दुर्बीण आहे इथं. इथनं तुम्ही हे पॉईंट बघू शकता, पण ते पेड आहेत. 50 रुपये काहीतरी आहे. नंदनी तो आपला पनवेलचा हिरानंदानी. अरे रसायनिक समजला. हा बघा हा पॉईंट, लॉर्ड पॉईंट. इथून आपली एरिया ऑलमोस्ट दिसतंय. बरोबर. प्रत्येक ठिकाणी असे ते लावलेले आहेत. स्विचर बोलू शकतो काय ना? स्विचर नाही बोलू शकत. नाही गायडन्स. गायडन्स. हा हे तुम्ही पॉईंट आलात तर बघा. मिस नका करू. प्रत्येक पॉईंटला तोच शब्द लावलेला, मिस नका करू, मिस नका करू. हा जुना पूल असेल. हा यो जुना पूल असेल वाटतंय. आणि तिकडनं असा बांध घातलेला, म्हणजे पाणी हा हे बघा. तोच पाणी नंतर हिवाळ्यापर्यंत यूज करत असतील पूर्ण या पॉइंट्सला किंवा झाडांना. इथनं खालती आहेत का? बाजूला बाजूला. हा हे आहेत का खालती? पाईप आहेत का? पाईप नाही खाली. दरवाजे फ्लो हा डायरेक्ट होतो. ओपन नाही ते या ब्रिजला दरवाजा नाही का? ओपन आहे डायरेक्ट. ओपन आहे का? समोर दिसतंय तसंच आहे. हा ओपन आहे, पण यो खालती पाणी जात असेल ना. हा यो खालीच जातं. यो एकदम एवढा पाणी फक्त अडून राहतंय तुझा त्यामध्ये. हा तेवढा तो ब्रिजचा, म्हणजे ते लेकचा. हा लेकचा ओव्हरफ्लो पाणी इथनं जात आहे. हे बघा तुम्हाला गायडन्स लावल्याने प्रत्येक ठिकाणी डस्टबिन आहे. इको पॉइंट. हे पाडव घेतात पाऊस. शिवसंग्रहालय. एक पडला जाऊ दे धुवू. पलार करायला बसलो माथेरान स्टेशनला, कारण की इथं कावण्यात येत ना. हॉटेलमध्ये नाही देत. बाहेरचा फूड अलाउड नाही आहे. आतमध्ये तुम्ही घेऊ शकता. रेनकोट घातला नाही, बॅग विसरलो घालला. कुणाकडे रेनकोट आहे त्यामुळे त्याला घालतं आहे. तरी वरती आहे. जेव्हा आता आम्ही स्टेशन करून नाश्ता करून निघालो होतो, आता आम्ही इथनं वॉकिंगनी जाऊ. रेल्वेचा ट्रॅक आहे ना, त्या वॉकिंगनीच खालती जाऊ आपण एक्झिट पॉईंटला, जिथं आम्ही चालू करेल. प्रॉपर तुम्ही माथेरान फिरायचं असेल तर इथला लोकल गाईड घ्यायला लागेल कोणाला तरी, म्हणजे तुम्हाला. आणि नंतर तो तुम्हाला पूर्ण पॉईंटची इन्फॉर्मेशन देईल. बाबा कुठला पण कसा काय आणि काय काय या पॉईंटला हा नाव का पडला. आणि एक दिवसामध्ये नाही फिरून आला, एक दिवसामध्ये होईल फिरून. कसं आहे, तुम्ही तुमच्यावर आहे. जर तुम्ही पॉईंट असे आहेत, पॉईंट आहेत गाईड केला तर होईल, पण तुम्ही पण टाईमवर यायला पाहिजे. आणि म्हणजे तुमच्याकडे तेवढा वेळ पाहिजे. नुसता येऊन जर लवकर जायचं असेल तर कंप्लीट नाही होऊ शकत. ते पण पूर्ण वेळ द्यायला पाहिजे दिवसातला. ते जागेची माहिती, याला नाव का पडलं. खंडाला पॉईंट आहे, इको पॉईंट आहे, खूप सारे पॉईंट आहेत. ताला आहे, तिथं ताल्याचं मागचं पुराण म्हणजे जुने वगैरे ते आहेत, जुने ब्रिज आहेत, सर्व पुरातन काळातली मंदिरं इथे आहेत. आता एक कमान तुम्हाला मी दाखवली ती, एक ती इंग्रजांच्या कालांची.
तसं म्हणजे ते हे वाढत होतं. आता इथनं मी निघून नाही कसं रोडच्या ट्रेनने जाऊ. तू याचा फोटो काढलेला आहे का टाइम टेबलचा? हां तो मी तुम्हाला दाखवतो कसं काही गेट आहे. 55 रुपये काहीतरी तिकीट आहे ना? हां 55 रुपये. आम्ही विचारलं तिथे ट्रेनमध्ये तर त्यांनी 55 रुपये सांगितले. ओके चला. ही मागाशी ट्रेन आपण नाश्ता करत बसलो तेव्हा खालती गेली खालनाचा परत वरती आली. आता वर नाही काय करल 5 वाजता सुटेल डायरेक्ट. हां मग आता ही जेवढं तिकीटं होतील तेवढी जाऊन ती खालती म्हणजे 15-20 मिनिटासाठी फक्त ही वॉकिंगच्या अंतरासाठी ट्रेन आहे बाकी नाही पुढं. तिथे लागेल अर्धा एक तास पोचायला लवकर पोचते पण रेस्टिंग जास्त करते कारण डिझेल इंजिन आहे. आणि मेन म्हणजे पॅसेंजर पण झाले पाहिजेत ना पटकन असं आहे. माथेरान स्टेशनपासून ते इथपर्यंत ट्रेनचा प्रवास आहे ना फक्त. हां हे किती 20 मिनिटामध्ये तुम्ही चालत येऊ शकता. 20 मिनिटामध्ये येतात आरामात. हां एक पण ट्रेनचा प्रवास पण तो एक मेमोरेबल राहील. आलात तर भेटला चान्स तर नक्की करा आणि चालत पण करा. चालत पण मजा आहे सगळीकडे मजा आहे सगळीकडचे. तुम्हाला वेटिंगवर राहावं लागेल जोपर्यंत ट्रेन भरत नाही तोपर्यंत. येस बरोबर. आधीच जावं लागेल. हां 55 रुपये तिकीट म्हणजे त्या तेवढे पण जास्त नाही पण हे 55 रुपये बोलतो हे अंतर असतील आहे झाला. रिक्षाला 15 का 30 रुपये आहे. ट्रेन आहे शेवटीला ती म्हणून जास्त असेल जा. हे बघा आता इथनाच जवळ आलेलं आहे पार्किंग. रिटर्न टू माथेरान या अशा ई रिक्षा आहेत तिथे. हे बघ तिकीट 95 बॅटरी दाखव. घाट एवढ्या किलोमीटरचं आहे आणि मगाशी 50% बॅटरी होती तर आता किती 56% झालेली आहे. ते जेव्हा तुम्ही गाडी उतरता तेव्हा रिजनरेट होते ना बॅटरी बॅटरी ऑटोमॅटिकली चार्ज होते. ते कशामुळे कसं केलं ते तू? ॲक्च्युली ओलामध्ये किंवा कोणत्याही इलेक्ट्रिकमध्ये रिजनरेटिव्ह फंक्शन्स असतो त्याच्यामध्ये आपण बॅटरी सेव्ह करू शकतो. म्हणजे उतरणीला ॲक्सिलरेट नाही करायची तर आपण डिॲक्सिलरेट करायचा. डिॲक्सिलरेट केल्यामुळे ती पॉवर ऑटोमॅटिकली बॅटरीमध्ये स्टोअर केली जाते आणि त्या फीचरला रिजनरेटिव्ह बोलतात. मगाशी आम्ही जिथं चहा पिला ना तिथं चहा प्यायला थांबलो होता म्हणजे कर्जत पाट्याला. आणि इथना महड आहे 15 किलोमीटर मधनं रोड आहे महडसाठी. तर आमची गाडी किती चालणार आहे अजून? 69 किलोमीटर चालेल आणि नॉर्मल आहे ना. आणि चार्जिंग किती आहे? 56 आहे 46. हां 46% चार्जिंग आहे. म्हणजे आम्ही आता इथनं तर महड गेलो तरी 82 किलोमीटर. हां इकोला गेलो का 82 झालं. आणि इथनं आम्ही महडला जाऊ 15 किलोमीटर आणि तिथनं 29 किलोमीटर पलसपा फाटा म्हणजे जिथं माझी बाईक लावली तिथं. तर आम्ही आता महड करणार आहोत. प्लॅनमध्ये नव्हता पण चार्जिंग पण सेव्ह झाली आमची. म्हणजे तर कर तिथनं यायला 19 किलोमीटरला फक्त आपल्याला 4 किलोमीटर चार्जिंग लागली. 4% चार्जिंग लागली कारण की बॅटरी घाटा मी उतर तेव्हा रिजनरेट झाली त्याच्यामुळं आम्हाला कमी चार्जिंग लागली. म्हणजे विचार कर कुणाल 20% 7 किलोमीटर 20% लागली ना. आता 19ला 4% लागली. म्हणजे तो इक्वल झाला तिकडचा आणि इकडं प्रॉफिट बरोबर. ड्रायव्हिंग केली तर तुम्हाला जास्त पण लागू शकतो. तुम्ही घाटामध्ये आला तर रेस नका करू उतरताना. आणि ते पण आहे इन्सिडेंट पण होऊ शकतो. हां इन्सिडेंट पण होऊ शकते कारण तिथे असे डायरेक्ट युटर्न आहे. हां डायरेक्ट युटर्न आहे. ब्रेक वगैरे ब्रेक कमी लागतात त्याच्यामुळे हां सेफ्टी नाही होते त्याच्यामुळे काय होते का हे होते थोडे ब्रेक वगैरे घासून गाडी स्किड व्हायची शक्यता. बरोबर. आता मी महडचं दर्शन करून निघालेलो आहोत आणि आमची गाडीची चार्जिंग बघा 32% दाखवते आणि टोटल रनिंग आपली 81 किलोमीटर झालेलं आहे. आता इथं आम्ही आरामात घरी सहज जाऊ. 30 किलोमीटर आहे म्हणजे इथनं आम्हाला रेंज दाखवते 50 49 हां 49 दाखवते नॉर्मलला. इकोला थोडी जास्त दाखवेल. आणि
ओला आपल्या इथनं पनवेलहून इझिली जाऊ शकते ना इथे? सहज सहज माथेरानला सहज जाऊ शकते, फक्त हा. रश ड्रायव्हिंग करू हा. नका. मी सजेस्ट करतो की 70च्या खालीच ड्रायव्हिंग करा. हां तर 60च्या खालची नॉर्मलच जा तुम्ही, जेणेकरून कसं तुमची चार्जिंग पण वाचेल आणि तुम्ही ॲडिशनल एक स्पॉट करू शकता. जसं आम्ही केलं आहे तसं महड केलेलं आहे. तर मग आता ही व्हिडिओ एंड करतो. तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. सबस्क्राईब केलं बाजू बेल आयकॉन ते पण दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येतं. बाय बाय, भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईफ पास होते मला वाटते.